हाय हॅलो नमस्कार. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते आणि कृष्ण जन्माष्टमीच्या माझ्या सगळ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. आज सकाळी सकाळी केलेले आहे बाळकृष्णाची सकाळची पूजा आणि सकाळचे नैवेद्य आणि नैवेद्य लावलेला आहे. पहिलाच नैवेद्य होता पंचामृताचा, दुसरा लावलेला आहे माखन मिश्रीचा. मी आधीच लोणी काढलेलं होतं, तो नैवेद्य लावलेला आहे. त्यानंतर छोट्याशा वाटीत, चांदीच्या वाटीत ठेवलेली आहे खडी साखर. वेगवेगळे नैवेद्य, सकाळी वेगळे नैवेद्य लावलेले असतात, फळ वगैरे जे जे अवेलेबल असतात आणि ते मी नैवेद्य लावत असते. पाणी ठेवलेलं आहे चांदीच्या लोट्यामध्ये. त्यानंतर लवंग आणि विलायचीचा भोग, प्रत्येक भोगावर तुळशीपत्र ठेवायचं आहे अशा प्रकारे. आणि बाळकृष्णाला वेगवेगळे आपल्या इच्छेने भोग लावले जातात. बदाम घेतलेले आहे, त्यानंतर घेतलेले आहे मनुका. आणि जसं जसं नैवेद्य द्यायचा असतो तर तुळशीपत्र ठेवत जायचं. त्यानंतर ह्या माळा वैजंतीच्या ज्या मी हाताने बनवलेल्या आहेत त्यासुद्धा मी बाळकृष्णाला घातलेल्या आहे. एक मोठी माळा ही नारायणाच्या फोटोची आहे, तीसुद्धा त्या फोटोला मी अर्पण केलेली आहे. आपल्या इच्छेनुसार बाळकृष्णाला भोग लागतात, इच्छेनुसार सेवा करायची असते. मी जे जे भोग नैवेद्य लावले ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. नंतर आहे खव्याचा लाडू. पेढे न बनवता मी खव्याचा असा लाडू बनवलेला आहे. आणि त्यानंतर जे फळं आणलेले होते ते सगळे फळं मी एका कोऱ्या टोपलीत ठेवले आणि असा भोग मी देवाला लावला आहे. आज जळणार आहे अखंड ज्योत, त्यासाठी पुन्हा दिव्यात तेल टाकून घेतलेलं आहे, दिवा मंदिरात ठेवलेला आहे. आणि आपल्या इच्छेनुसार, आपल्या आवडीनुसार आणि देवाला आपण किती काय करू शकतो त्या प्रकारे सेवा करायची. त्यानंतर छोटासा मुकुट छोट्या बाळकृष्णाचा. बघा अशा प्रकारे मी वेगवेगळे भोग देवाला लावलेले होते. आज ही झाली आहे सकाळची पूजा. त्यानंतर एका वाटीत मी लाह्यासुद्धा ठेवलेला आहे. आणि त्यानंतर आहे हा खोबऱ्याचा पाक, जो मी खोबऱ्याच्या पाकाची बर्फी जी मी बनवलेली होती. हा झालेला आहे दुसरा नैवेद्य. म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य आपण लावू शकतो. फळंसुद्धा ठेवू शकतो वेगवेगळे. आणि बघा अशा प्रकारे ही होती सकाळची बाळकृष्णाची पूजा. छान छान येलो ड्रेस घातलेला आहे. बाळकृष्ण अगदी सुंदर दिसत होता. आणि रात्रीची पूजा ही रात्री 12 वाजता होईल, तेव्हा वेगळे भोग लावेल. बिना कांदा लसणाचा जेवणाचा स्वयंपाकाचा नैवेद्यसुद्धा तुम्ही देवाला देऊ शकतात. नारळसुद्धा ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे बाळकृष्णाला नैवेद्य लावा, पूजा करा. छान छान जन्माष्टमीच्या शुभेच्छा.